राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम अनजान भय. काय बाब आहे वंदना, तू चिंतित दिसतेस? नाही आई, असे काही नाहीये. हे बघ, निशा पण आली. आई मी ऑफिसला जाते. हो ठीक आहे, बाय. आपलं लक्ष ठेवशील. हाय वंदना, सर्व ठीक आहे का? हो निशा, सगळं ठीक आहे. वंदना, गेल्या काही दिवसापासून दिसते की तू कुठेतरी हरवल्यासारखी असतेस. काय झालं? काही नाहीये. पहा, काही अडचण असल्यास सांगू शकतेस. बरं सांग बरं, काय बाब आहे? अगं, काही दिवसांपासून असं वाटते की कोणीतरी माझा पाठलाग करतंय. काय? खरंच? खरंच. कोण आहे तो आणि केव्हापासून चाललंय हे सगळं? अगं मला माहित नाही ग, पण गेल्या काही महिन्यांपासून मी जिथे जाईन तिथे कोणीतरी जवळच आहे असं वाटतंय. हां? हो ग, तेव्हापासून माझ्या सोशल मीडियावर पण फेक प्रोफाईलवरून लाईक्स आणि अश्लील कमेंट येऊ लागलेत. पण हे कोण करू शकेल? अगं मला नाही माहिती ग, मला काही समजतच नाहीये काय करू. मी तुझे सोशल मीडिया प्रोफाईल पाहू शकते का? अगं हो, हे बघ ना. किती सारे नोटिफिकेशन्स. हो. 1 तासाआधी निक 12345 ने तुमचे पोस्ट लाईक केले. 2 तासाआधी निक 1234 ने तुमचे पोस्टवर कमेंट केले. 1 दिवस आधी निक 12345 ने तुमचे पोस्ट लाईक केले. 3 दिवस आधी निक 12345 ने तुमच्या पोस्टवर कमेंट केले. 4 दिवस आधी निक 12345 ने तुमची पोस्ट लाईक केली. ही प्रोफाईल लॉक्ड आहे. हे लाईक आणि कमेंट्स तर मागच्या महिन्यापासून रोज येत आहे. तू 1 महिना अगोदर कुठे गेली होती का? हो, श्रीवास्तव आंटीकडे पार्टीसाठी गेले होते. काय तिथे काही झाले होते? नाही, तिथे तर असं काहीच नाही झालं. काय एखाद्या अनोळखी नंबरने तुला कॉल आला होता? नाही. अच्छा, चल माझ्यासोबत. पण कुठे? हे आहेत खूप मोठे वकील रवी कुमारजी. हॅलो. हॅलो, या बसा. हां. हे बघा, हे स्टॉकिंगचे प्रकरण आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354D अंतर्गत स्टॉकिंग किंवा पाठलाग करणे हा दंडनीय गुन्हा आहे. अच्छा. हां. या व्यतिरिक्त सायबर स्टॉकिंग किंवा ऑनलाईन माध्यमातून केले जाणारे स्टॉकिंग भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 67 आणि 67A अंतर्गत देखील दंडनीय आहे. जरा तू आपला फोन दाखव. छान निवड प्रिय. तुला काल बाजारात पाहिलं. तुला भेटायला आवडेल. मला ओळखले? खूप सुंदर. हे पहा, सायबर स्टॉकिंगचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक ईमेल स्टॉकिंग, दुसरे इंटरनेट स्टॉकिंग, तिसरे संगणक स्टॉकिंग. आणि त्यांच्यापासून कसे सुरक्षित राहायचे हे आपल्याला माहीत असले पाहिजे. तर आता मला काय करावं लागेल? तुम्ही तुमची तक्रार नजदीकच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवा. ठीक आहे. आणि कोणतीही भीती न बाळगता तुमची संपूर्ण कहाणी त्यांना सरळ सांगा. असे गुन्हेगार आपल्या मौनाचा फायदा घेत पोलिसांपासून वाचतात. त्यामुळे त्यांचे मनोबळ वाढते आणि तुमच्यासारख्या नागरिकांचा मानसिक ताण वाढतो. हां, ते तर आहेच. आणि लक्षात ठेवा की तुमची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. बरं. आपल्या सभोवतालच्या लोकांबद्दल आणि त्यांच्या क्रियाकलापांबद्दल जागरूक राहा. वेळ वाचण्यासाठी निर्जन मार्ग किंवा शॉर्टकट वापरू नका. ठीक आहे, सगळं समजलं. थँक्यू. काही दिवसानंतर. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलतंय? पोलीस ठाण्याहून फोन करतोय. तुम्ही आता इथे येऊ शकताय का? हो, मी आत्ता आले. या मॅडम. आम्ही काही जणांना संशयाच्या आधारे अटक केली आहे. बघा, तुम्ही यापैकी काही ओळखता का? अरे, मी तर ह्यांना ओळखते. हो, श्रीवास्तव आंटींच्या पार्टीमध्ये हे सगळ्यांना जेवण वाढत होते. पण माझा नंबर यांच्याकडे कसा आला?
हे, आता सगळं खरं खरं सांग. सांगतो सर. हे श्रीवास्तव मॅडमशी व्हॉट्सॲपवर जोडलेले आहेत. पार्टीनंतर मी त्यांच्याकडून पेमेंट घेण्यासाठी गेलो. तिने फोन टेबलवर ठेवला आणि रूममधून पैसे घेण्यासाठी गेल्या. मी पाहिलं की त्या काही फोटो पाठवत होत्या. मी त्यांना पार्टीत पाहिलं होतं म्हणून मी त्यांना ओळखलं आणि मॅडमच्या फोनवरून त्यांचा नंबर घेतला. त्यांचं सोशल मीडिया अकाउंट या नंबरशी लिंक आहे म्हणून मी त्यांना मेसेज पाठवायला सुरुवात केली. सोशल मीडियाचे फायदे तर आहेतच, पण हुशारीने वापरला नाही तर त्याचे काही तोटेही आहेत. ते पूर्ण काळजी आणि सुरक्षिततेने वापरण्यासाठी खाली दिलेल्या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून मैत्रीची विनंती स्वीकारू नका. तुमचा पोस्ट कोण पाहू शकतो आणि त्यावर कमेंट करू शकतो हे ठरवण्यासाठी पर्याय वापरा. फक्त मूळ अँटीव्हायरस आणि इंटरनेट सिक्युरिटी सॉफ्टवेअर वापरा. इंटरनेटच्या गोंगाटात व्यस्त होऊन सुरक्षा उपायांचे पालन करण्यास विसरू नका. आताच आपण ऐकत होता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम अंजान भय. अनुवाद आणि रेकॉर्डिंग समर्थन क्लॅपर एंटरटेनमेंट सोबत. प्रोग्राम कोऑर्डिनेटर प्रोफेसर उषा शर्मा. अकॅडमिक सपोर्ट याचना गुप्ता.